पैठण येथील जायकवाडी प्रकल्प 97.30% भरला आहे। आज सोमवार सकाळी 6 वाजेच्या अपडेटनुसार धरणाच्या वरील भागातून 15,144 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदा पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले। आज जायकवाडी धरणातून किती विसर्ग सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर जायकवाडी धरण 97.30% क्षमतेने भरलं असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व वरील भागातील धरणांमधून येणारी आवक बघता आज 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3,144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। सध्या स्थितीला एकूण 6 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार असून एकूण 3,144 क्युसेक विसर्ग सुरू होणार आहे। धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, तरी कुणीही गोदावरी नदी पात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी।